गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर आज आम्ही तिघीजणी भेटलो बरेच दिवसानंतर आणि नंतर म्हटलं चला कुठेतरी बाहेर जाऊन यावं. तर मग निघालो तिघीच. म्हणजे अजून दोघीजण येणार होते पण ते पुढे होते. तर मग म्हटलं चला, आणि पाऊस एवढा पडत होता की आम्हाला थांबत थांबत जावं लागलं आणि भिजत भिजत जावं लागलं. तर म्हटलं की चला जाऊ द्यात, रोज तर भेटत नाही असं. आणि नंतर मग आम्ही एका लोकेशनला गेलो. त्या लोकेशनचं मला नाव नाही माहिती, पण खूप छान हे होतं, म्हणजे गुफा टाईप थोडंसं, आणि मंदिर होतं आतमध्ये. मग आम्ही दर्शन वगैरे केलं सगळ्यांनी आणि तिकडे थोडासा टाईमपास केला, थोडंसं फिरलो, फोटोज वगैरे काढले, थोडा वेळ गप्पा मारल्या आणि मग थोडा टाईमपास केला. आणि त्याच्यानंतर मग तिथे एक डॉग होती छोटीशी, खूप मस्त होती आणि ती ना सारखी मागे मागे करायची. मला असं वाटायचं का चावते की काय, बघा यांचा कसा टाईमपास चालू आहे, ती बघा कशी बघते. तर खूप भारी होती ती, खूप मस्त होती. आणि मग कसं तिकडे कोणी नसतं, त्याच्यामुळे मग त्यांना लाड करायला कोणी नसतं आणि कोणी आलं की मग त्यांना चांगलं वाटतं, म्हणून ती आपल्या मागे मागे करत असते. मग थोडंसं तिला खेळली, तिच्यासोबत थोडासा जीव लावला. बघा ना किती मस्त आहे. आणि त्याच्यानंतर मग आमचं दुसरं लोकेशन होतं, आम्ही तिकडं निघालो आणि मग आमचं दुसरं लोकेशन होतं दिंडीगड, जे भिवंडीमध्ये आहे. म्हटलं बरेच दिवस झालं गेलो नाही, चला म्हटलं दर्शन करूयात. मग आम्ही सगळे तिकडे गेलो आणि मग वरती चढलो. आत्ताचे वाजले 6:30 आणि मग तिथे पोचता पोचता आम्हाला 7 वाजलेले आणि खूप एवढा दम लागला ना, आणि पाऊस पण पडत होता. बघू शकता तुम्ही की सगळं ओलं ओलंच आहे आणि सगळीकडे एवढी मस्त ग्रीनरी, खूप छान वाटतं. आणि म्हटलं की चला, जर श्रावण महिना पण आहे आणि बरेच दिवस झालं गेली पण नाही मी. तर मग फायनली पोहोचलो आम्ही. आणि आम्ही जसं पोहोचलो तेव्हा लगेच आरती चालू झाली आणि मग आम्ही सगळ्यांनी आरतीमध्ये हे झालं, सगळेजणांनी आरती घेतली. आरती झाल्यानंतर मग वरती व्ह्यू बघायला गेलो. तर इतकं सुंदर सुंदर वातावरण झालेलं ना, आणि सगळे धुके धुके आणि खूप भारी वाटत होतं. म्हणजे प्रॉपर नाही दिसत आहे कारण धुके एवढे आहेत की तो व्ह्यूच दिसत नाही आहे पूर्ण. तरी पण ठीक आहे. सो असा होता आजचा माझा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.